सोडा आता तेच ते मैद्याचे आणि पिठाचे नमकीन बनवणं ट्राय करा। हे नवीन रव्याचे नमकीन जे एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत फुले फुले होतात आणि मेन म्हणजे काय, यासाठी कुठल्याही प्रकारचं मोहन घालायची पण गरज नाही आहे। एकदम सोपी पद्धत आहे। तसंही आता मुलांची शाळा सुरू झाल्या तर त्यांना काहीतरी छोटं मोठं लागतं खायला, तर हे नमकीन नक्की ट्राय करा। हे नमकीन बनवण्यासाठी मधल्या मिक्सरच्या जारमध्ये 1.5 कप एवढा रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता, जाड बारीक कुठलाही रवा वापरला तरी चालेल, कारण आपल्याला या रव्याला बारीकच करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं थोडं आपल्याला पावडरच तयार करून घ्यायचं आहे। मी इथे 1.5 कप एवढा बारीकवाला रवा वापरत आहे। या रव्याला आता मिक्सरला फिरून घ्यायचं आणि त्याचं अशा प्रकारे बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं। रवा एकदम पिठासारखा बारीक होत नाही, एकदम याचं पीठ होत नाही, थोडंसं असं ग्रेन्स याच्यामध्ये राहतातच। तर हा आपला रवा बारीक करून तयार झालेला आहे। याला एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये परातमध्ये काढून घ्यायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला कणिक मळता येईल। हा रवा बाजूला ठेवून घेऊ। एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 1 टीस्पून एवढं तेल घ्यायचं, जास्त तेलाची गरज नाही आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच जिरं, 1/4 टीस्पून ओवा, थोडासा हिंग, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स स्किप करून मिरे पावडर टाकू शकता, अर्धा चम्मच कलोंजी, 2 टीस्पून पांढरे तीळ घालायचे। काही सेकंदासाठी मीडियम फ्लेमवर हे छान परतलं की यामध्ये 1 कप एवढं पाणी घालायचं। आपण 1.5 कप एवढा बारीकवाला रवा घेतला होता, त्यासाठी 1 कप पाणी योग्य प्रमाण आहे। चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर याला 1 उकळी काढून घ्यायची। तर बघा या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। इकडे जो आपण रवा बारीक करून घेतलेला होता तो बाउलमध्ये काढलाय, त्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा। तुम्ही इथे बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा घालू शकता किंवा मिक्स हर्ब्स सुद्धा वापरू शकता, कुठलाही फ्लेवर तुम्ही देऊ शकता, पण कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो। कढीपत्ता घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जे आपण गरम पाणी केलेलं होतं ते पाणी घालायचं। तर मी पूर्णच पाणी इथे घालत आहे। मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही थोडं थोडं पाणी घाला, किंवा प्रत्येक घरचा रवा वेगवेगळा असतो, कुठला रवा कमी पाणी ॲब्सॉर्ब करतो, कुठला जास्त करतो, तर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं, जेणेकरून या कणिकचा तुम्हाला अंदाज येईल। तसं तर मी एकदम परफेक्टच प्रमाण सांगितलेलं आहे आणि एकदम परफेक्ट हे पाणी यामध्ये झालेलं होतं। पहिले चम्मचने मिक्स करायचं, कारण गरम आहे पाणी। मिक्स करता करता थोडं कोमट झालं की मग असं हाताने मिक्स करायचं आणि याचं कणिक मळून घ्यायचं। काहीही जास्त मेहनत लागत नाही, एकदम इझिली गोळा तयार होतो, एकदम इझिली कणिक मळलं जातं। हे कणिक आता तुम्हाला सैलसर वाटत असेल, पण हा रवा पूर्ण पाणी याच्यातलं ॲब्सॉर्ब करेल जेव्हा आपण याला रेस्टला ठेवू। कणिक मळून झालं की झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायची। 10 ते 15 मिनिटानंतर बघा हे कणिक छान मुरलं, याच्यातल्या रवाने पाणी ॲब्सॉर्ब केलंय। 1 टीस्पून वरून असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून मळताना हे कणिक हाताला चिपकणार नाही। थोडंसं अजून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता ज्या आकाराची आपल्याला पोळी करायची आहे त्या साईजचा उंडा या कणिकमधला तोडून घ्यायचा आणि हातावर असं गोल करून घ्यायचं। पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, किंवा पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता। नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो तशीच पोळी लाटायची आहे, पण थोडी पतली लाटायची आहे, जेणेकरून आपले हे जे नमकीन आहे ते मस्त छान क्रंची बनतील। तर अशा प्रकारे बघा पोळी लाटून घेतलेली आहे आणि बघा किती पतली लाटलेली आहे। अशाच प्रकारची आपल्याला पोळी हवी आहे। आता मी इथे कापण्यासाठी शंकरपाळ्याचा जो चम्मच असतो तो घेतला, चाकू घेऊन तुम्ही वापरू शकता। मी उभ्या स्ट्रिप मारत आहे, कारण आज हे नमकीन मी त्रिकोणी आकारामध्ये बनवत आहे। तुम्ही तुमच्याकडे कुकी कटर असेल त्याने वेगवेगळ्या शेपमध्ये हे नमकीन बनवू शकता। आज मी इथे त्रिकोणी बनवत आहे, जेणेकरून दिसायला पण छान दिसतात आणि दिसायला छान दिसलं की मुलं सुद्धा मस्त खातात। इव्हन तुम्ही हे नमकीन आहे ना गोल पण बनवू शकता, कुठल्याही डब्याच्या झाकणाने वगैरे कशाने पण तुम्ही याला शेप देऊ शकता। मी असे त्रिकोणी शेप दिलेले आहे, म्हणून अशा वेगवेगळ्या स्ट्रिप कापल्या होत्या। तर अशा प्रकारे मी त्रिकोणी शेपमध्ये हे नमकीन कट करून घेतले आणि एका प्लेटमध्ये हे सगळे नमकीन काढून घ्यायचे। हे नमकीन तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये नमकीन असे सोडून द्यायचे। सुरुवातीला ते खाली बसतात आणि एकदम गरम झाले की सगळे नमकीन वर येतात, तेलावर तरंगायला लागतात। नमकीन असे वर आले की मग झाऱ्याने पलटून घ्यायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवर मस्त सोनेरी रंग येईपर्यंत फिरवत फिरवत मस्त तळून घ्यायचे। जास्त वेळ नाही लागत, 2.5 ते 3 मिनिटांमध्येच हे नमकीनला छान मस्त असा कलर येतो, गोल्डन असा।
बघा नमकीन तळून झालेले आहे आणि तयार झालेले आहेत हे मस्त क्रिस्पी क्रंची फुगले फुगले असे रव्याचे नमकीन। तर आता जुने नमकीन विसरून हे नमकीन ट्राय करा, खूप छान लागतात, चहासोबत तर मस्तच लागतात। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा।